अंगुलगाव येथे भक्तीचा महापूर 7 दिवसीय संगीतमय श्रीमद भागवत कथेची भक्तिमय वातावरणात सांगता. काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने रंगला सोहळा. तन मन धनाने राबणाऱ्या ज्ञात अज्ञात हातांचे मानले आभार. अंगुलगाव तालुका येवला येथील श्री दत्त मंदिर माळावर जानराव वस्ती अंगुलगाव येथे आयोजित करण्यात आलेला 7 दिवसीय श्रीमद भागवत कथा संगीतमय सोहळा काल गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने अत्यंत भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सलग 7 दिवस चाललेल्या या भक्तीच्या उत्सवामुळे सायगाव, अंगुलगाव, पांजरवाडी, नहारखेडा या चारही गावातील आणि संपूर्ण पंचक्रोशीतील वातावरण जणू गोकुळमय झाले होते. 7 दिवसांचा ज्ञानयज्ञ आणि भक्तीचा मळा. दिनांक 13 मार्च पासून या मंगलमय सोहळ्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली होती. आचार्य महंत श्री प्रभाकर बाबा कपाटे, श्रीकृष्ण ज्ञानमंदिर, भोकर, जिल्हा नांदेड यांच्या सुश्राव्य आणि रसाळवाणीतून भाविकांनी सलग 7 दिवस भागवत कथेचे ज्ञानामृत प्राशन केले. श्रीकृष्ण जन्म, रासलीला, रुक्मिणी स्वयंवर आणि उद्धव देव सुदामा आख्यान हे प्रसंग ऐकताना भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गुरुवार दिनांक 19 रोजी आचार्य प्रभाकर बाबा कपाटे यांच्या सुमधुर काल्याच्या कीर्तनाने आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत या सप्ताहाची अत्यंत हृदय सांगता झाली. साधू संतांची वंदनीय उपस्थिती आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन. या भूतपूर्व सोहळ्याला परमपूज्य श्री नाणेराज बाबा अंकुळनेरकर, परमपूज्य श्री मालेराज बाबा चिरडे, परमपूज्य श्री हरिव्यास बाबा, परमपूज्य श्री अजयदादा, परमपूज्य श्री गोविंदराज महाराज आणि परमपूज्य मनोहरदादा अंकुळनेरकर अशा अनेक वंदनीय साधू संतांची विशेष उपस्थिती लाभली. या संपूर्ण 7 दिवसीय भव्य आणि मंगलमय कार्यक्रमाचे अत्यंत उत्कृष्ट, शिस्तबद्ध आणि भावस्पर्शी सूत्रसंचालन श्री अंकुळनेकर सर यांनी केले. त्यांच्या ओघवत्या वाणीने कार्यक्रमात एक वेगळे चैतन्य निर्माण केले. एकजूट आणि सर्वांचे मोलाचे सहकार्य. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त अंकुळनेरकर परिवार, उपदेशी मंडळी, जानराव वस्ती यांनी अत्यंत नियोजनबद्ध आयोजन केले. त्यांना सायगाव, अंगुलगाव, पांजरवाडी, नहारखेडा आणि पंचक्रोशीतील सर्व सद्भक्त मंडळींची मोलाची साथ लाभली. दररोजच्या अन्नदात्यांमुळे प्रसादाची उत्तम सोय झाली, तर पाणी व्यवस्थेची धुरा सद्भक्तांनी चोखपणे सांभाळली. पत्रकार मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाला सार्वजनिक स्वरूप देण्यात मोलाची भूमिका बजावली. या कथेची आणि परिसराची शोभा वाढवणारी नयनरम्य लाइटिंग व्यवस्था, भव्य मंडप व्यवस्था आणि भक्तीचा स्वर कानाकोपऱ्यात पोहोचवणारी उत्कृष्ट साऊंड व डीजे व्यवस्था पुरवणाऱ्या सर्वांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या या अथक परिश्रमामुळे हा सोहळा अधिकच देखणा आणि श्रवणीय झाला. त्याबद्दल संयोजकांतर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. ज्ञात अज्ञात हातांना मनपूर्वक धन्यवाद. कोणतेही ईश्वरी कार्य हे एकट्याचे नसते, ते सर्वांच्या साथीनेच पूर्णत्वास जाते. या 7 दिवसांच्या मंगलमय कार्यात तनमनाने सहभागी झालेल्या आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या राबलेल्या सर्व ज्ञात अज्ञात हातांना संयोजकांच्या व समस्त ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देण्यात आले आहेत. काल्याचा प्रसाद ग्रहण करून आणि अत्यंत तृप्त मनाने भाविकांनी या भक्तिमय सोहळ्याचा निरोप घेतला. गेल्या 27 वर्षापासून गुढीपाडव्याच्या निमित्ताने दत्त मंदिर श्री क्षेत्र माळावर जानराव वस्ती अंगुलगाव या ठिकाणी गेल्या 27 वर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे आपण श्री दत्त मंदिर यात्रा उत्सव साजरा करत असतो. आणि गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी आपण सप्ताहाचं आयोजन करत आहोत. आणि पंचक्रोशीतील अंगुलगाव असेल, जानराव वस्ती असेल, सायगाव असेल, नहारखेडा, पांजरवाडी तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थ तसेच सर्व सद्भक्त या सप्ताहामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होत आहे. हेच खरं या सप्ताहाचं यश आहे. आणि गेल्या वर्षापासून या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचे आयोजन आपण करत आहोत. मागच्या वर्षी भागवत कथेचे 6 कंद आणि ह्या वर्षी भागवत कथेचे आणखी राहिलेले 6 कंद असे 12 स्कंद या ठिकाणी आपण भागवत कथेचे घेतलेले आहेत. आचार्य प्रवर महंत श्री प्रभाकर बाबा कपाटे यांच्या सुश्राव्य अमृतवाणीतून या ठिकाणी भागवताचं दुसरं सत्र काल या ठिकाणी समाप्त झालं. आणि आज काल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर काल्याचं कीर्तन बाबाजींच्या अमृतवाणीतून या ठिकाणी होणार आहे. परिसरातील सर्व ग्रामस्थांनी दिलेला पाठिंबा, सर्व सद्भक्तांनी दिलेलं प्रेम याच्यामुळे हा कार्यक्रम खूपच यशस्वी झाला असून दिवसेंदिवस परिसर हा धार्मिक भावनेने वातावरणातून अतिशय आनंदमय वातावरण या ठिकाणी आहे. आणि जवळजवळ
1200 ते 1400पर्यंत रोज सद्भक्त या ठिकाणी हजेरी लावत आहे आणि हेच खरं या कार्यक्रमाचं यश आहे. पंचक्रोशीतील एक आदर्श कार्यक्रम म्हणून या सप्ताहाकडे बघितलं जातं आणि या सप्ताहाचं जर खरं जे यश आहे ते यश म्हणजे हे सर्वांचं सहकार्य. प्रत्येक सद्भक्त हा तन मन धन आणि सर्व बाजूने अतिशय छान पैकी सहकार्य करत आहे. असं सहकार्य यापुढील सुद्धा सर्वांचं राहील या अपेक्षेसह सर्वांना मी या सप्ताहामध्ये आपण ज्या ज्या प्रकारे सहभागी झाला आहात, कोणी तनाने असेल, कोणी धनाने असेल, कोणी मनाने असेल किंवा कोणी वेगवेगळ्या असेल, सर्वांनीच अगदी मोठ्या मनाने सहकार्य केलेलं आहे. सर्वांचं मी खूप खूप धन्यवाद देतो, खूप खूप आभार मानतो आणि यापुढे या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. कारण श्री दत्त मंदिर माळावर अंगुलगाव हे जे श्री क्षेत्र आहे हे खूप प्रख्यात आणि त्याची आख्यायिका आहे आणि सद्भक्तांना पावणारा हा देव आहे. सर्वांनी देवावर प्रेम करावं, देव आपल्यावर प्रेम करेल हा संदेश घेऊन आपण पुढच्या वर्षी परत सर्वजण या ठिकाणी येऊयात. पुन्हा एकदा सर्वांना या दत्तयात्रा निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो.